उरण नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून मोरा गावाच्या स्थानिक आणि कोळी समाजाच्या सुकन्या शोभा कोळी शहा यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहेत। किनारपट्टीवरील मोरा गाव हे कोळी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीसाठी ओळखले जाते। खाली समुद्र वर डोंगराळ भाग अशी भौगोलिक रचना असलेल्या या गावातील लोकांचे जीवन समुद्राशी जोडलेले असून इथल्या कोळी समाजाच्या कष्टमय परंपरेतूनच शोभाताई घडल्या आहेत। आमच्या जवळ शोभा राहत होती। आपण शोभा चांगली चिकार आम्हाला अर्धे रात्रीला कामाला ये, हल्ली तरी आम्ही फोन केला तरी हजर येते। शोभासारखा माणूस नाही मिळणार तुम्हाला। मत देणार उरणमध्ये तरी मत शोभाला देसा, आम्ही बोलतो शोभाला देसा। शोभासारखा माणूस, शोभा स्वभावाला चांगली, शोभा बोलण्याला चांगली, सगळे उपयोगाला लहानपासून आमच्या जवळ राहिली शोभा। म्हणून तुम्ही शोभाला मत देसा। कमलाला अजूनपर्यंत येते, मग आम्हाला बघित येते शोभा। आम्हाला काही टाकल्या नाही शोभाने। कुठं दिसल, कुठं 10 माणसांनी जरी हसली, 20 माणसांनी तरी आपल्याला वलकिनी साधील जनाये बरी हसणं मग आम्हाला काय होईल। 13 एप्रिल 1973 रोजी मोरा गावात जन्मलेल्या शोभा कोळी शहा यांचे बालपण साधेपणात गेले। प्राथमिक शिक्षण उरणमधील सेंट मेरीज शाळेत घेतल्यानंतर त्या पाचगणीच्या SM बाथा या विद्यालयात 10वी पर्यंत राहून शिकल्या। ग्रामीण, शहरी आणि निवासी शिक्षणाचा अनुभव घेत वाढलेल्या शोभाताई पुढे मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी दाखल झाल्या। त्यांचे शिक्षण BSc पर्यंत झाले असून त्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कोळी भाषा अशा 4 भाषांवर प्रभावी प्रभुत्व राखतात। शोभा कोळी शहा यांचे संपूर्ण कुटुंब सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिले आहे। त्यांचे मोठे काका लक्ष्मण कोळी हे उरण नगर परिषदेत 2 वेळा नगरसेवक तसेच उपनगराध्यक्ष राहिले। भाऊ जयवंत कोळी हे 3 वेळा नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष होते। पती कौशिक शहा हे देखील 1 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते। अशा मजबूत राजकीय वारशातून आलेल्या शोभाताईंना प्रशासन आणि लोकसेवेचे भान घरातील वातावरणातूनच मिळाले। कोळी समाजाचे प्रश्न, किनारपट्टीवरील अडचणी, महिलांच्या समस्या, शैक्षणिक गरजा आणि समाज संवर्धन या विषयांवर त्या सातत्याने कार्यरत आहेत। स्वामीनारायण आध्यात्मिक संस्थेशी त्या जोडलेल्या आहेत। नवरात्र उत्सव, महिला मंडळातील सदस्य म्हणून सक्रिय सहभाग आणि समाजातील विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अग्रभागी उपस्थिती यामुळे त्यांची लोकांशी जवळचा संपर्क टिकून आहे। शोभा कोळी शहा आमच्या गावातलीच मुलगी आहे आणि तिला आमच्याच गावातली मतं सगळी तिलाच आहे ना, माझा पण मत तिलाच आहे। प्रेमळ, मनमिळाऊ आणि लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारी अशी त्यांची ओळख उरणकरांच्या मनात दृढ आहे। शोभा कोळीला आम्ही लहानपासून ओळखतो। शोभा कोळी आमच्या गावातली, आम्ही एकाजवळ खेळलेलो आहोत। ती नगराध्यक्षाला उभी आहे, तिलाच मतं पडली पाहिजे आमची, एवढाच आमचं म्हणणं आहे। उरण परिसरातील मतदार, विशेषतः मोरा गावातील कोळी बांधव शोभाताईंना आपलीच मुलगी म्हणून मानतात। तर नगराध्यक्षासाठी उभ्या राहिले त्या मोऱ्या गावच्याच आहेत रहिवासी। त्यांचा जन्म इथंच झालेला आहे, लहानापासून मोठे इथंच झाले। फक्त त्यांचं लग्न झाल्यामुळे ते श्याम झाले, नाही तर ती कोळीच आहे। तिचा जन्म पण मोरा गावचा आहे, कोळ्या घराण्यातच झालेला आहे। सामान्य घरातून शिक्षण आणि कष्टांच्या बळावर उभ्या राहिलेल्या शोभा कोळी शहा या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्यानंतर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। उरणच्या विकासासाठी मनापासून काम करणारी व्यक्ती निवडायची असेल तर शोभाताईच योग्य असा विश्वास अनेक मतदारांकडून व्यक्त केला जात आहे। सामाजिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या शोभा कोळी शहा या आगामी निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने विजय मिळवतील अशी व्यापक भावना उरणमध्ये निर्माण झाली आहे। आमच्या गावातली मुलगी शोभा कोळी ही उभी आहे। ती आमच्या गावात लहानाची मोठी झाली, तिला परपंच मताने तुम्ही मत द्या। आणि ती आता शाळा असली तरी आमच्या गाववाली मुलगी आहे गावातली, तिला ही अध्यक्षपदासाठी निवडून काही करून द्या। शोभाताई ही आमच्या शेजारीच राहणारी आहे आणि लहानपणापासून आम्ही तिला बघतो आणि तिचा स्वभाव पण चांगला आहे आणि ती सत्संगी पण आहे, स्वामीनारायणची भक्त पण आहे आणि आम्हाला उमेदवार म्हणून तीच पाहिजे।
आणि आमचा वोट बोलला असता कोळी समाजाचा तिलाच मिळणार आहे। आमचा कोळी समाज पूर्ण तिच्याच पाठीशी आहे। आमच्या गावातली शोभा कोली म्हणून जी नगरसेविका आता उमेदवार म्हणून उभी आहे तिलाच आमचा मत जाणार आहे। आणि सर्वांचा आता आमच्या तरुण मुलांचा जे काही आता तरुण मित्र वगैरे आहेत त्यांचा मत फक्त आमच्या शोभा कोलीलाच, कारण की ते आमच्या गावातले आहे आणि आमच्या इकडची सेविका आहे म्हणून मत त्यांनाच, आमचा सर्वांचा मत त्यांनाच जाणार आहे। आमच्या गावातली शोभा कोळी ही मुलगी उभी आहे, तिला प्रचंड मताने निवडून द्या, कारण ती लहानाची मोठी इथंच झालेली आहे आणि लहानपणापासून आम्ही तिला पाहिलेली आहे। तिचं कार्य पण चांगलं आहे, ती सर्वांशी मिळून जुळून वागते बोलते, तरी तिलाच निवडून द्या आणि कमलाला मत द्या। आता आली तर पुढं जाणारच, आता कोणी मदत तिला पण करायला पाहिजे ना, आता तिला पण साथ द्या ना, सगळी तुम्ही पण साथ द्या, मग ती पुढं जाईल। आता निवडणूक येऊ दे ना, ती आली तर पुढं जाणार ना, सगळ्याचे मांगा पूर्ण करणार ती, कोणच्या अपक्ष असतील कोणचं काय असेल तर पूर्ण करील। जविनाशी महेश बालदीनी खूप चांगला आमचा केला। आता तिकडं घेता पिंडेला बोट बुरली तरी किती आमोलीस किती बोटी सोरलेल्या पाण्यातनं किती कारल्या, कोणला वाचवला, कोणचा हॉस्पिटलला नेला, किती मदत केली, कोण ना आला, महेश बालदीच आलावं आम्हाला। मी लोकांना विकासातर्फचं विजन के बोलतात ना की आपण केलं आहे आणि नंतर करणार आहोत, ते विजन आपल्याला आमदार श्री महेश बालदी साहेबांनी दाखवलेला आहे। आमदार श्री महेश बालदी साहेबांनी दाखवलेला आहे बोलतात ना की वेअर देर इज अ विल देर इज अ वे। मीन्स आपण मनामध्ये ठाणलं की आपल्याला करायचं आहे तर आपण लोकांच्या मनापर्यंत पोचू शकताय। फ्रॉम कोली टू शहा जन्म झालेला आहे मोरा भूमीवर, शिक्षण वागणूक कोली परंपरा, आजोबा बाबा इथलेच, मूल व्यवसाय मच्छीमार, ह्याच्यामध्येच आम्ही वाढलेलो आहोत। मग लोक बोलतात आम्ही इथले नाही तर आम्ही भूमिपुत्रच आहोत आणि हे खात्रीने बोलतोय। ज्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या, आम्हाला त्याची चिंता नाही आहे। जेव्हा लहान होतो शाळा सुटली की पोहायला जायचो, मीन्स स्विमिंग करायला जायचो, त्या दर्यामध्ये स्विमिंग पूलची आदत आम्हाला तर मुलीच नाही आहे। मग वाढले तो इथंच, जन्म इथंच, भाषा पण तीच, फक्त कोली टू शा हा सफर मीन्स मोरा टू उरण, पण आहे तो मूल कोळीच। आता लहानपणीच्या आठवणी मी तुम्हाला सांगते। मी जेव्हा मोऱ्यामध्ये मोरा टू उरण मी स्कूल सेंट मेरी कॉन्व्हेंटमध्ये 3रीपर्यंत गेलेले आहे। मग तिथून घरी यायचो, ट्युशनला पण मोऱ्यामध्येच। त्याच्यानंतर मला बाबाला विचारलं की चला फर्दर स्टडीसाठी चांगलं शिक्षणासाठी त्यांनी मला पंचगणीला पाठवलं, महाबळेश्वर इथं। तिथे मी माझं स्कूलिंग कंप्लीट केलं आणि नंतर परत माझ्या संस्कृतीमध्ये मी परत आले। सेवा हे आमचं धर्म आहे। उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आमच्या गावातील कोळी महिला श्री शोभा कोळी शहा ह्या उरण नगराध्यक्षपदाकरता उभ्या आहेत। यांना समाजकार्याचा वेळ यांचे काका कैलासवासी लक्ष्मण कोळी यांच्यापासून मिळाला आहे। त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ जवींद्र लक्ष्मण कोळी हे नगरसेवक असून एक वेळा त्यांनी उपनगराध्यक्षपद भूषवलेलं आहे। अशाप्रमाणे शोभा कोळी यांना कामाचा दांडगा अनुभव असल्याने त्या या मोऱ्या गावातून आणि उरण शहरातून नक्कीच निवडून येतील अशी आम्हाला उरणवासियांना आणि मोरेकरांना खात्री आहे।